आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आव काय ते गावामध्ये चर्चा सुरू झालीये का आपल्या घरात आलेली पोरगी कोण आहे म्हणून. अव मला बी एकदा गाणी विचारलं व वय ना फुलतही. आहो मी काय म्हणते का वाटलं जास्त फाट फुटण्याच्या आधी लालीन गोपालचं लग्न लावून टाकू. लय तोंड वर करून बोलत होता सुभाषराव. मला नाही त्याच्या पोरीला सून म्हणून करून घ्यायची. अहो मग काय तिला असंच घरात ठेवायची वय आपण. मग काय झालं, राहू दे की. राहील आणि कटाळून जाईल. अशी कशी कंटाळून निघून जाईल, अशी जाईलच कशी. तिच्या बापानं बघितलं ना केवढा तमाशा घातला तो, आणि वर पोलिसाची धमकी दिली, पोलिसाची. अव तुमच्या अशा वागण्यानं गोपाळला पोलीस घेऊन गेले तर व मी इथं कशा पाहिजे आहे मग शड्डू ठोकून. हा तुम्ही कशा पाहिजे काळजी करताय, काय होत नाही गोपाळला. आणि तुम्ही सारखं माझं डोसकं खाल्लं ना तर मी लगीन करीन तिसरं. झालं का म्हणजे आता हाय का कोणी वाईट जरा काही बोललं तर तुमची गाडी लगेच तिसऱ्या लग्नावर काय घसरती हो. इथं लेकाच्या लग्नाचा विषय चाललाय ना. तेच तर म्हणतोय मी गोपाळ्याचं लगीन लावणार, पण एखाद्या श्रीमंत बापाच्या मुलीशी, म्हणजे हुंडा बी भरपूर मिळेल आणि मनासारखी सून बी मिळेल. जिथे ऐकी ना. घरी बायको नावाचं फूट डोक्यावर बसले. इथं ती दिल्लीवरून आलेली मुलगी. ती खरंच सिनेमा लिहायला आली का? ती एकटीच का आली आहे? तिची टीम नाहीये सोबत. सिनेमा लिहायला तिने हेच गाव का निवडलं? काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. लवकरात लवकर कातळवाडीत पुरलेले पैसे घेऊन पसार व्हायला हवं. पण कसं? रात्री गेलो तर अंधारामुळे ती जागा कळत नाहीये, दिवसा जाऊ शकत नाहीये, कारण तिथली माणसं लगेचच ओळखतील. देवी सिंग काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. Rari